अनुभवाचा जो आविष्कार आहे, जसं भाकर कच्ची असती तर ती हातावर घेताना जपून घ्यावं लागतं, तर मोडती ती. तेव्हा ती भाकर पचल्यावर भाजल्यावर मोडत नाही, बरोबर आहे. आणि कच्ची भाकर हातावर टिकत नाही जास्त, चटकन तळ टाकायला. तिथे हातावर किती वेळ राहते, एक क्षणभर. पण ती तळावर केल्यावर कडक होते आणि बनती. कोण बघा, म्यूट पहा, कोणतं बाळ कोणतं रडते बघा, म्यूट पहा, म्यूट. लक्ष देत जा बाळ, थोडस लक्ष देत जा, डिस्टर्ब करू नका. त्याला मंगल घेते मी. तुम्हाला काय बोलले आता, तुम्हाला काय म्हणले आता मी? भाकर उदाहरण सांग. हा हा हा, ज्वारी पिठाची भाकर आहे, बरोबर आहे. पण आधी कच्ची मग पक्की, आधी पक्की मग कच्ची. आधी टिंबून त्याला बनवावं लागते. तसे अंतःकरणाची वृत्ती भगवंताला प्राप्त करण्यासाठी हृदयाची स्थिती गुरुला बनवावं लागतं, साधकानं बनावं लागतं. नुसतं गुरु काय करेल, मरण का? पोराला शाळेत टाकलं, पैसे भरले, पुढचा अभ्यास विषय मास्टर करायचा का? नाही, पोराला करायला पाहिजे. पैसे भरणं बापाचं काम आहे, डब्बा देणं आईचं काम आहे, अभ्यास करणं त्या कार्ट्याचं काम आहे. नापास का होता, अभ्यास नाही, बुद्धिहीन. तस मोक्षामध्ये बुद्धी, तिला मोक्ष का प्राप्त होत नाही? तुम्हाला रात्री बोलायचं, तुम्ही थकले होते काल, कारण ते बाहेरून आले आणि एकटे होते. ते काम जन्म घेताना असं म्हणतो आणि मला ओळखतो, मला मोकळं कर, बाहेर जगात आण आईच्या गर्भातून. पुढे कमा 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 काय 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 करतो, कुठं म्हणलं कुठं म्हणलं कुठं म्हणलं, लगेच वाढ लागलं जगाचे की क्या 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 करते इतकं पिल्लू. मग तुम्ही सांगा, कवा म्हणून विसरतो की जन्माचा हवा लागल्याबरोबर जगताचं वार तो बदलतो का? तर अनादिकालची अविद्या आहे. हा, मग तुम्हाला लोकांना ही अविद्या गेली का राहिली का वाढली कळतं का? बापाला कळतं का? नीट बोलायचं मावशी माझ्यासमोर नाही, त्याचा टट्टा पापा का माझ्यासमोर नाही नाटक करायची. देहाचा संबंध बंद असावा, ईश्वराचं सानिध्य असावं, मुखात नाम असावं, ऐक्याचा अनुभव असावा, आणि जगताचा बाद असावा. सांगा बरं, कोणत्या स्कंदात आहे? कोणत्या स्कंदात आहे? कच्ची भाकर खाता येते, अज्ञान म्हणजे कच्चच आहे ना. नामदेवराला कच्चे म्हणते ना, म्हणले की नाही कथ मडक. आपण कोण येत? अनुभूती आली की नाही, ते बुद्धी गेली की नाही, आवरण संपवलं की नाही, मी जन्माला आलो तर सुख दुःख मी माझं यासाठी, यामध्ये राहण्यासाठी नाही. जन्माला आल्यानंतर देह बुद्धी टाकायची, जन्म दिल्यानंतर भगवंताची प्राप्ती करायची. आयुष्य तुला ठेवल्यानंतर श्रवणामध्ये आपलं उज्ज्वल दिव्यच दाखवायचं. आयुष्य तुमचं उरलं ना एवढं आता खापर 80-90च, तर त्या संसारात राख लावायची नाही. तुम्हाला बोलते मी, चिंतन नाही मावशी नाही. हा, तुम्हाला काय वाटतं? टट्ट वाचलं, अट्ट वाचलं, कवर वाचायचं. संगतीचा परिणाम झाला की नाही, मन रामापाशी का मन देहापाशी, याची तपासणी असावं की नाही. कबुलताचे पानं नसते, बुबडे पापडे. आपल्या आयुष्यात आपण काय केलं? एवढं आयुष्य दिलं तुम्हाला, 80-85 काय 90% तुमचं. तर त्या आयुष्यामध्ये आपली तपश्चर्या आणि आपले श्वास, आपला विश्वास आणि आपला ध्यास ईश्वरासाठी असा. नोकी प्रपंच, नोकी खोटे पदार्थ, नोकी मिथ्या जगात, नोकी देहाचा संबंध, नोकी हाडाचं मासाचं प्रेम, त्याचं प्रेम त्या भगवंताचं, जो की माझ्या सोबत आहे, जो की माझ्या हृदयात आहे, पण ज्याची सानिध्य नाही, ज्याची ओळख नाही, ज्याची प्राप्ती नाही, त्याचं ऐकते नाही. नुसतं ऐकायचं तर बोलायचं नाही मला करून काय.
त्याची प्राप्ती नाही. त्याची प्राप्तीसाठी जन्म दिला, तुम्ही मातीत घातला. त्या लेकरासाठी, त्या पोरीसाठी, त्या घरासाठी, त्या भिंतीसाठी. मन तिकडच आहे ना विचारात. अविद्या नाही ना, काही नाही. अविद्या म्हणजे काय? जड. मग जडातून वृत्ती आली का जडामध्ये गेली का जडाला सोडायली का जडाला धरायली, याच कधीतरी चौकशी करतो मावशी आपण. याचा विचारधारा आहे का? नीट बोलायचं इमानदारीनं. आणि मुक्तीच्या घरात राहता येतं, त्याला खरं भक्त म्हणता येतं, त्याला वेदांताने तृप्त होता येतं आणि संतांच्या संगतीमध्ये आपल्या आपल्या पदावर राहता येतं. त्याला साधक म्हणावं लागतं. महाराज काय म्हणायचे? तुमच्या संसाराला राख लावा. तुम्ही खरं सांगायचे मावशी, काय महाराज बोलायचे? संसाराला काडी लावून या. आणि सिद्धांत. हे साधे साधे शब्द आहेत मावशी. पण मला काय वाटतं, ह्या बाया ज्या आहेत ना माझ्या सांगत, 1 घंटा ऐकले बेल लागते, उदबत्ती लागते, तांदूळ लागते, ब्राह्मण लागते, पुन्हा चांगलं कर मला दक्षिणा लागते, आणि त्याला घरी येण्याला पैसा लागतो, तरी काउंटरकडे येत नाही लवकर. ते कर्म त्याला सोडून द्या. पण साध्यापर्यंत जायला आणि सिद्ध व्हायला संत लागतात, संसार नाही. नाही, त्याचं प्रारब्ध थांबते मावशी, प्रारब्ध थांबते. जो महात्मा होतो, जो साधक महात्म्याला प्रेम करतो आणि मुक्तीसाठी जगतो आणि त्यालाच तो भसतो आणि ओवीमध्येच तो रुसतो, त्याची बुद्धी ओवीमध्ये असते, देहात नसते. तो ज्ञानी. मूर्ख लोकांचं बोलणं मी, मूर्ख कशाला बोलू मी? ज्याची बुद्धी फक्त त्या ईश्वरासाठीच जगते, ईश्वरालाच बघते, ईश्वरालाच शोधते, ईश्वराच्या प्राप्तीसाठीच तपस्या करते. ते फक्त संसारात दिसते तुम्हाला, पण संसाराची नसते. त्याला प्रमाण खूप आहेत माऊलींचे, की ज्ञानी कसा असतो, संसारी कसा असतो, रोगी कसा असतो, भोगी कसा असतो, त्यागी कसा असतो. बरोबर आहे ना? आणि भवरोग आहे, बद्धता आहे. तो सारखा आसक्तीतच आहे, संसारातच आहे. तू विषयाला पाहतो, देवाला नाही. जरी मंदिरात गेला तर त्याचा विषय धन आहे, देह आहे, पैसा आहे. देव आहे का त्याचा विषय? नाही. मंदिरात जाऊन त्याला देव कळत नाही, महामूर्ख. लावा कसं लावायचं त्याला. चुकलं का? सांगा, चुकलं का? नाही. आणि त्याचं प्रेम पूर्ण झालं, आलंच नाही. न भक्तीत नीट, न ज्ञानात नीट. ही संसाराची वीट मोठी आणि वेदांतावर आसक्ती असावी. याच्यासाठी आपण आहेत, हे आपण आहेत, त्याच्यामध्ये आपण बघा आपल्याला, बाकी मध्ये कुठेच बघू नये. ह्याच्यामध्ये आपण आपल्याला सापडतो आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं की पागल बनतो. ह्यांना मला बोलावं, ह्यांना मला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गणेश्वर महाराज की जय, तरनाथ महाराज की जय. विनायकं ऋणुमे साखरेणां श्रुतं येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुवन्दे भववन्दयुक्तये. श्रीरङ्गनाथं वरदायवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्र निवासिनन्दम् नमामि विदामोदिष्टं पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय.
ते गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधीन बदनाथ. आपला पहिला विषय सिद्धांत, साधना आणि साध्य. ठीक आहे. वृत्ती. हॅलो ताई. दृष्टांत आणि सिद्धांत भरभरून दिलेत. हो, दृष्टांतावरून सिद्धांताकडे येण्याची युक्ती मावलं नाही लिहून ठेवली. सिद्धांत कळत नाही, बुद्धीला झेपत नाही, तसा अधिकार प्राप्त होत नाही आणि ती अनुभूती भोगता येत नाही. म्हणून माऊलीनं दृष्टांताच्या युक्तीतून शब्दाच्या कलेतून ते शब्दात जोडले शब्द आणि संसारी भाषा संपटून दिली आणि त्यानुसार वृत्ती आमच्याकडे आणा आणि आम्हाला तसं जाणा. त्याला सिद्धांत म्हटले. जाणायचं ते मला, पण दृष्टांताच्या द्वारे. हे ऐका, असं हे असं ते असं. तर तुम्हाला एक उदाहरण देते दृष्टांताचं, की अग्नी माझी धूम असे. ऐका, अग्नी माझी धूम असे, धुमा माझी मी नसे. माऊलींची होई ना का तुमची? हा, अग्नी माझी धूम असे. अग्नी म्हणजे विस्त, त्यातून धूर निघतोस ना. त्या ठिकाणी दोन वस्तू येतात, एक धूर एक अग्नी. ओके. आणि जर अग्नी नाही तर धूर बी नाही आणि शक्ती बी नाही अग्नीची, दाहकता नाही. अग्नी दाहकता आहे ना, आणि धूर आहे, पण धुरामध्ये अग्नी नाही. धुमा माझी मी नसे. मग धूर आणि अग्नी हा दृष्टांत आहे. पण तसा सिद्धांत जगतामध्ये मी आहे पण जगत मी नाही, हा दृष्टांत आहे, हा सिद्धांत आहे. बरोबर आहे. मग ज्याची बुद्धी सूक्ष्म आहे, ज्याची बुद्धी अधिकारयुक्त आहे, जो जन्मजन्मीचा भक्त आहे, पुण्यवान आहे, त्याला त्या सिद्धांतामध्ये सहज प्रवेश करता येतो आणि माऊलीच्या जे मनोगत आहे ते भोगता येतं. माऊलीचं मनोगत आहे, अग्नी दिसतो, अग्नी शक्ती आहे, अग्नी दाहक आहे, पण अग्नीसोबत धूर आहे. तसं माझी शक्ती आहे, माझ्या शक्तीने जगत आहे, पण जगत म्हणजे धूर आहे, हातात धरता येत नाही, ते टिकत नाही. पण माझ्या वाचून जगत नाही, अग्नी वाचून धूर नाही, धूर दिसून खरा नाही, तसं जगत दिसून खरं नाही. जगत दृष्टांत आहे आणि जगतामध्ये मी आहे सिद्धांत आहे, आणि अग्नी आणि धूर हा पण दृष्टांत आहे. जसा हा दृष्टांताहून सिद्धांताकडे याची जी हृदयाची कला आहे आणि माऊलीची बोल आहे, ही ज्या बुद्धीला पकडता येते ती बुद्धी ब्रह्मवंती. पांडुरंग हरी वासुदेव साष्टांग भान आहे. इथे जगताचा बाध आहे, इथं वृत्तीचा निराश आहे, इथं शब्दाची शक्ती आहे, इथं अनुभवाची स्थिती आहे, इथं अज्ञानाची माती आहे. इथं मातीत गेले आणि इकडे आले, तुमची घमंड जिरवायला बोलायले मी. मोक्षाचं बीज आणि मग आनंदाचे फळ. तुमच्यापाशी बीज बी नाही, पाणी नाही, फळाचा पत्ता. एक देह स्थिती, एक जगत स्थिती, एक भ्रांतीची स्थिती, एक दुःख स्थिती, एक वासनात्मक स्थिती, एक कर्मात्मक स्थिती, एक जगताची स्थिती आणि एक भ्रांतीची स्थिती अंतःकरणाची. केवळ भ्रांतीमध्ये आपण आहेत असं प्रत्येक जीवाला कळतं का? सत्यनारायण करू दे का बद्रीधाम करू दे, त्याच्या बापाला येत नाही मी. कळतं का मी कोण आहे? कळतं का? आणि करणं महत्वाचं का करणं महत्वाचं आहे? हे बद्री करणे का करणे? करणं आहे, कर्म. नारायणा एक 2 मिनिटाचं काम संपते. काय काय साधना कोणती आहे? मुक्तीची साधना, ज्ञानाची साधना करायला हवी. भक्तीची बी साधना आहे, कर्माची पण आहे. कर्म कसं करावं, किती वेळ करावं, त्या कर्मात शक्ती काय आहे, त्याचं पूर्वरूप काय आहे, त्याला काय काय पाहिजे, आणि ती साधना कर्माची. त्याचं फळ अंतःकरण शुद्धता. तिथं घाण असतं का मन? ती घाण जर नाही गेली तर तुम्हाला कर्म अजून जन्माला येऊन करावंच लागते. तर मळ नावाचं गेले पापाची वासना, अंतःकरणाची चंचलता, मन. तुम्हाला जगत आहे वाटतं, जगत विक्षेप म्हणजे जगत पण आहे आणि चंचलता पण म्हणजे विक्षेप पण आहे. विक्षेपाचे 2 रूप आहेत ना, एक जगत म्हणजे विक्षेप आणि मन चंचल म्हणजे विक्षेप. आणि हे गुणाचा संबंध म्हणजे पण विक्षेप. देहाचं मन म्हणजे विक्षेप. बुद्धी जर देहाकडे आली विक्षेप आहे,
आणि बुद्धी जर त्या ईश्वराला जाणू लागली, भक्तीत रमू लागली, साधनेमध्ये थांबू लागली, देहाला सोडू लागली, मग विक्षेप नाही. हे कळत नाही. आता साधना 3 सांगितल्या. आता सिद्धता, सिद्धांत, सिद्ध महात्मा. महात्मा सिद्ध असतो ना, सिद्ध पुरुष. सिद्ध म्हणजे संत, सिद्ध म्हणजे ज्ञानी, सिद्ध म्हणजे त्या स्वरूपाला हृदयामध्ये प्रगट करणारे, हृदयातलं आवरण फाडून चिंध्या करणारे, अविद्येला जाळणारे, हृदयातला मळ काढणारे आणि बुद्धीचा आणि देहाचा संबंध संपवणारे, जगताचा वाद करणारे, जगदीश्वराला धरणारे, बुद्धीच्या द्वारे जगदीश्वराला धरणारे सिद्ध महात्मे. जगताला धरणारे अविद्यी लोक, अज्ञानी लोक. जी बुद्धी जगताला आहे म्हणते त्याने जगताला धरलं, आणि जी बुद्धी जगताला सोडून बाद करून अविद्येचा नाश करून आणि वेदांताकडे जगून आणि संताला भेटून ग्रंथाला मन देऊन ज्या ग्रंथातलं जे सार आहे ते बुद्धीत घेऊन आत्मरूपाला प्राप्त होती, तो सिद्ध महात्मा. इथं एवढे वाक्य सांगतात डबल काहीच नाही. तुम्ही तर माझ्यापाशी बुजुर्ग आहेत की म्हातारे पतारे. संत मनात वेदांत अज्ञानाचा अंत. साष्टांग दंडवंत. छान साष्टांग दंडवंत. विषय निघालाय. जे आहे ज्याचा संबंध नाही, ज्याची अनुभूती पण नाही, तो परमात्मा, जे परब्रह्म, जे परब्रह्म आहे ते आहे. जगत नाहीये, देह पण नाहीये. इथं तुम्ही धरा देहाला आहे म्हणले, हे तुमची अविद्या आहे. ही तुमची काय अविद्या आहे. बिमारी कुठल्या खोकले तुम्हाला सकाळी सकाळी माझ्यापाशी मुळावर माझ्या, मग ते आहे वाटतं का जगत आहे वाटतं? जगत आहे वाटते. बोलायचं कटकट माझ्यासमोर लागायचं नाही, भ्यायचं तर काहीच नाही. ऐका, आहे ते ईश्वर आहे आणि नाही ते जगत आहे. पण नाहीला आहे करणारी माया तुमच्या बुद्धीत आहे आणि आयला आहेला आहे सांगणारा सिद्धांत व्यापक आहे. ते तुझं रूप आहे, त्याचा संबंध कर, ह्याचा संबंध बंद कर. दृष्टांतातून माझ्याकडे ये आणि सिद्धांतामध्ये एक रूप हो आणि आपलं सुख भोगून घे. देह आहे तर माझी प्राप्ती करून घे. ते पडल्यावर तुला मी भेटत नाही. तुझं अविद्या तुला सोडणार नाही. तुझी माया तुला तडपू तडपू मारेल, तुला जन्माला घालील, तुला गर्भात आणील, पाप पुण्य कर्माला लावील, कर्माकडे तुला नेईल. माया कर्माकडे नेती, कर्माचा कर्ता बनवती, पुन्हा भक्त करायला होती, पुन्हा नरकात टाकती, ती माया. आणि स्वर्ग नरक बंद होते, ती ब्रह्मविद्या. सांगा काय चुकलं माझं? नाही सांगतो का सोम आणि ओवी 38 ते मी होऊन एक वद भोगे तू माते. काल झाले ते मी होऊन एक वद, ते मी होऊन एक वद भोगी तो माते. तो मलाच भोगतो. व्यवहार करताना पण, हसताना, रडताना, खाताना, पिताना, चलताना, उठताना, बसताना तो फक्त मला भोगतो. इंद्रियाचा संबंध नसतो, कारण इंद्रिय हे त्याच्यापासून अलग असतात. खूप काय सांगता येतं मावशी. म्हणजे एकदा ऐकून कळते घ्या लोकांना, पण कवर बसले का मला ते ऐका मागे येते मागाची वय घ्या यांची वय यांना कळाले का न कळाले काय माती कळत बी नाही, कुणी विचारत बी नाही आम्हाला. विचार परी थोडं थांड. साधन साधण्याच्यावर चाललाय विषय मी तुम्हाला बोलणे. माझा विषय ते निघालाय साधन, साधना आणि सिद्धता. शेवट पतया परी थडथांड साध्य साधना तिथ शुद्ध. साध्य साधना तिथ शुद्ध. साधना साध्य त्याच्या पुढे मी आहे, शुद्ध आहे मी.
साधना परिपूर्ण झाल्यावर, वृत्ती बाधित झाल्यावर, संतांना कृपा केल्यावर ते शुद्ध रूप तुझ्या हृदयात प्रगटतं आणि त्याच्या अनुभूती तू सतत राहतो. बुद्धी त्यात माझ्यामध्ये येते आणि मधुरूप होती आणि मलाच भोगती. भोगी तुम्हा काय गोवी मोशी काठात बसून ऐकायची गोवी काही एका पर्याय नसतो. कधी कधी अमेरिकेतली साधना तिथं शुद्ध. अजून ती साधना कुठपर्यंत आहे मी कळूच तरी. साध्य कुठं आहे ऐक्य तरी. मग त्याच्या पलीकडे शुद्ध मी आहे. मग त्याला सोडून द्या. मग काय करू देवा, माझी प्राप्ती झाली ना, माझ्यात राहणं, देहात न करू. जेव्हा माझ्यात तू येशील मग माझा अनुभव घेशील, जगाचा अनुभव टाकशील आणि मला प्राप्त होशील, परमानंद बनशील, आत्मसुखासह रंगशील, सच्चिदानंद पदावर थांबशील. तू माझा भक्त होशील, जगात तुला मुक्ती मिळेल, प्राप्ती माझी होईल आणि सत्य तुझी जाईल. ती अनुभूती तुला होईल. तेव्हा तू माझ्यात आणि मी तुझ्यात. भोगी तुम्हा ते इसको बोलतो ज्ञानेश्वरी. म्हणजे का खाली आणि मी बस. साध्य मी आहे, साधना ज्ञानाची आहे, प्राप्ती माझी आहे, भक्ती माझ्यासाठी आहे, तुझा जन्म मला कळण्यासाठी आहे. आणि तो भक्त मला जेव्हा प्राप्त होतो तर मला सार्थक होत. ज्याला मी घडवलं, ज्याला मी बनवलं, ज्याचं मी प्रारब्ध तयार केलं, ज्याला मी संचित मी लिहिलंय, त्याचं खातं माझ्या हातात आहे. तो माझ्या सोबत आहे. बाप रे बाप. साधनेच्या पलीकडे आला तो मला मिळाला. आता त्याला मी जाऊ देणार नाही. कारण ज्याच्यासाठी मी घडवलं, जन्म दिलं, मनुष्य येऊन दिली, त्याच्यातून तो माझ्याकडे आला. नरकाला गेला नाही, स्वर्गाला गेला नाही, चिमणी झाला नाही, पशु झाला नाही. त्यानं मला ओळखलं. साध्य साधना तिथं शुद्ध. ऐका पुढचं ऐकले मस्त आहे. ते मी होऊन एक वद नाही ते नाही म्यूट आहे. म्यूट पहा कोणाचे. भोगी तो माते ते मनाच भक्त तर माझ्याशी एकरूप होते. इंद्रियाने जरी कार्य केलं तर इंद्रियाचा संबंध इंद्रियात विकार नाही. जगत जरी बघितलं जगताला सत्यत्व नाही. कर्म केलं तर कर्माचा संबंध नाही. कर्मातून पुण्य आणि पाप उत्पन्न नाही. असे भक्त माझ्याहून भिन्न नाही. तुम्हाला एवढं मुंडक खाली घालायचं, एकदा तोंड खाली एकदा वरी. पण ते होऊन एकवद भोगी तो माते. मी एकरूप झालो का त्या परब्रह्माशी. कळायचंच पत्ता नाही तो होण्याचं कुठला आलं. माझे साधक खान लिहिते. ती बाई कशी बोलली का झोडपटची ऐकली काय तुम्ही. बुद्धीचं अज्ञान काढते, देहाचं भान सोडते आणि ईश्वराला मन जोडते. ते वेदांताची स्थिती. सांगा बरं काय बोलले. सांगू तुम्हाला नाही सांगता येणार. आता ऐका, आपण कुठे गेलो. भोगी तो माते. आता विषय भोगणं. आता जगताला बघणं म्हणजे भोग आहे की नाही मला सांगा. आहे ना. नाही जगताला पण वृत्ती विषयाकडे जाते, जगताकडे. मन बायकाला वृत्ती कळलं कधी कधी. मग ते मन जगताला आहे म्हणत. जगत आहे का. जी वृत्ती जगताला आहे म्हणते भगवंताला नाहीच म्हणते. आणि जिनं जगतातल्या भगवंताशी वृत्तीने संबंध केला ज्ञानानं, तिच्या सत्य जगत आहे का. नाही जगत नाही. तिच्या सत्य जगतच नाही. मग जिच्या सत्य जगत नाही ती ज्ञान वृत्ती. आणि ज्याच्या सत्य जगत आहे ती अविद्या वृत्ती. मग अविद्या वृत्ती साधून स्वच्छ केली, ज्ञान दिलं ना वृत्तीला. त्या मनात ज्ञान दिलं. मग ती वृत्ती ज्ञानमय झाली. ज्ञानमय वृत्ती जगताकडे गेली आणि जगताची बायता वृत्ती झाली. जगत नाही हे ते कळालं. जगत पाहताना नाही, पाहायच्या आधी पण नाही आणि पाहताच्या नंतर पण नाही आणि पाहताना जगताचा संबंध नाही. कारण ज्ञानाने जगत उरलंच नाही. त्याला म्हणायचं सिद्धता.
गंगा सिंधुरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो तैसा पाडू तया अवधारी जो सिंधू कुणा जाती समुद्रात जाती बुद्धी भगवंतात जाती आणि ती गंगा त्या समुद्रात नाचते थैमान तसं बुद्धी भगवंताच्या ठिकाणी त्याचा आनंद घेऊन नाचावी तळपे तर गंगा तो ह्याला काय कळू का नको जाऊ दे खड्ड्याचा तो ना तिला कोणच्या असं चिंतन त्याला सांगून टाकलं संपला विषय माझा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो ती गंगा समुद्रामध्ये घुसली पण त्याच्यावर नाचती पुन्हा काही मध्ये बुडती कधी मिसळती आणि काही वर आली गंगा समुद्रात ते नाचती तशी बुद्धी भगवंतात मिसळती त्याच्या आनंदात नाचती ती बुद्धी त्या भगवंतात एकरूप होऊन त्याच्यावर नाचती जीवनमुक्त कसं आहे तसाच आहे. माझे लोक जरा नवीन आहेत जास्त बोलता येत नाही पण विचार सगळं देणार आहे माझ्या लोकांना. दोन बायका येऊ का उठून दाविने या जैसा देखना अतिशय तैसा भोगणे ती बघा भोगणे तैसा आरशा पुढे आरसा ठेवला तर कुणाच आनंद कुणी घ्यावा पण आरशा पुढे आपलं मुख आलं तर आपल्या मुखाचा आनंद आपणच घेतो तस आपल्याला परमात्म्याची प्राप्ती झाली तर आपला आनंद आपणच घेतो. परमात्मा म्हणजे मीच आहे आनंद म्हणजे मीच आहे आनंदाचा आनंद आनंदाने घेतला आनंदाच्या डोही आनंद तरंग अभंग तिथं लागू झाला. कळलं का प्रेरणा? आत्मा म्हणजे आनंदच आहे आनंदाच्या आनंदात विघरून गेलीस आणि तो बी आनंद आणि भोगतीस तो बी आनंद आनंदाला आनंद भेटला तर सांगाव काय लोकाला शब्दच नाही आमच्याकडे. आनंदाच्या डोही आनंद तरंग हे प्रमाण लागू होतं त्याच्या पुढे बोलता येत नाही कारण अनुभूतीचा विषय शब्दाने मांडता येत नाही तरी पण बरंच मांडते मी सांगा म्हणतात का तुमच्या नात्याला तेच बोलले मी तर मला ऐकायला कमी आहे रे. ब्रह्माला बोलले मी ब्रह्मानंद ते भौतिक आहे तो विकारी आनंद आहे. प्रत्येमध्ये विकार होतो गुणाचा सहवास होतो आणि मनाला तो विषय भेटला तर तो मन शांत होतो तो आनंद आमच्याकडे नसतो कारण विषाला ओलांडून अविद्येला मारून जीव हा तरुण परब्रह्मामध्ये जातो आणि स्वतःला पाहतो आनंदाला भोगतो आणि मुक्त होतो जडातून निघतो आणि त्या परमात्म्यामध्ये थांबतो आणि परमात्माच बनतो आणि सुखमय होतो आणि दुःखातून बाहेर येतो जगताचा बाध होतो आणि त्रेकालिक अत्यंत अभावाचा निश्चय घेतो आणि स्वरूपामध्ये सदा सदा विराजमान होतो तेव्हा तो ब्रह्मरूप होतो तो वेदांताचा खास बनतो ब्रह्मविद्ता बनतो तो आनंदाला बघतो भोगितो माते. मला हे सांगायचं होतं संपलं कारण आतून जे येतं ते मला ठेवता येत नाही कस तरी होते मग ते जर आलं तो मुख कसं तुम्हाला वेद लागतील घराचे किती पाप असते जन्माच्या वर्षाच्या वर्ष गेले चेलिया स्वप्न नाशे आपले ऐकचे दिसे ते तुझे लीन जैसे भोगीजे का. पितृ स्वप्न पडल्यानंतर आपल्याला जागा झाली स्वप्न खोटं आहे कळायला आपण एकटेच उरलो स्वप्नाचे पदार्थ संपले जागा झाल्याने एकटाच उरला मी तसं ज्ञानाची जागा झाल्यावर मी परब्रह्म एकच आहे एकटाच उरलो मी सगळं जग संपलं. चेलिया